कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि त्याची अंतिम मुदत आता मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे। मात्र हा मिसिंग लिंक पूर्णत्वाच्या जवळ आहे। एकूण 14 किलोमीटरच्या या मिसिंग लिंकच्या खंडाळा इथल्या केबल स्टेड पुलाचं अवघा 900 मीटर अंतर पूर्ण होणं बाकी आहे। त्यामुळे डिसेंबर 2024 ला नागरिकांच्या सेवेत येणाऱ्या या मिसिंग लिंक मार्च 2025 ला खुला होणार आहे। खंडाळा खोऱ्यामध्ये सुमारे 180 मीटर उंच केबल स्टेड पुलाच्या बांधकामाला पावसाळ्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत। 2025 मध्ये पूर्ण झाल्यानंतर या दोन गजबजलेल्या शहरांमधील प्रवासाचं अंतर कमी करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे। खंडाळा खोऱ्यात मिसिंग लिंकचं काम सुरू असलेल्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी। पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। मात्र हे काम सुरू असताना डिसेंबर 2024 साठी हा मिसिंग लिंक हा वाहन चालकांसाठी खुला होणार होता, परंतु हा जो मिसिंग लिंकचा हा जो प्रकल्प आहे हा मार्च 2025 साली वाहन चालकांसाठी खुला होणार आहे। आपण जर पाहायला गेलं तर गजबजलेल्या पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एक्सप्रेस हायवेवर हा मिसिंग लिंक प्रकल्प सुरू करण्यात आला आहे। मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्प हा दोन शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण मानला जातो। हा मिसिंग लिंक डिसेंबर 2024 ला पूर्ण करून वाहन चालकांच्या सेवेत येणार होता, परंतु आता हा मिसिंग लिंक मार्च 2025 ला पूर्ण होऊन वाहन चालकांच्या सेवेत सुरू होणार आहे। आपण जर पाहायला गेलं तर खंडाळा खोऱ्यामध्ये सुमारे 180 मीटर उंच केबल स्टेड पुलाच्या या कामाला विलंब होत आहे। पावसाळा सुरू झाल्याने अनेक आव्हाने समोर असल्याने कामाला विलंब होत आहे। जर यामध्ये पाहिलं तर केवळ फक्त 900 मीटरच्या अंतराचे काम बाकी आहे आणि त्यामुळे आता मिसिंग लिंक प्रकल्प मार्च 2025 मध्ये नागरिकांसाठी खुला होणार आहे। आपण जर पाहायला गेलं तर या मिसिंग लिंक प्रकल्पाचा जो उद्देश आहे तो वाहन चालकाचा इंधन आणि वेळ वाचवण्यासाठी या मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम आता हाती घेण्यात आलेले आहे। गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ।